सीमा मागाठाण्यामध्ये दहीकालाच्या उत्साहाला मोठ्या जल्लोषामध्ये सुरुवात झालेली आहे। प्रकाश सुर्वे यांनी देवीपणा मैदानामध्ये हा उत्सव आयोजित केलेला आहे। तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा दहीकाला उत्सवामध्ये आयोजित केला जातोय। सध्या काय वातावरण आहे तिथे? नक्कीच प्राची, खरं तर आज राज्यभरामध्ये आपल्याला दहीहंडीचा उत्सव साजरा करताना आपल्याला नागरिक पाहायला मिळत आहे। एक मोठा उत्साह आपल्याला ठिकठिकाणी दहीहंडीमध्ये पाहायला मिळत आहे। सध्या आपण शिवसेना नेते प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी जिथे आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी आपण सध्या उपस्थित आहोत। सध्या या दहीहंडीला खरं तर काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपण बघतोय की तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। सोबतच या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। सगळ्यांचं लक्ष खरं तर बॅनरने या ठिकाणी वेधल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महायुती अशाचे बॅनर्स म्हणजे महायुतीचे बॅनर आपल्याला या दहीहंडीमध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। स्टेजवरती मान्यवरांना बसण्याची खरं तर तयारी सध्या केली जाते। प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं दरवर्षी जी दहीहंडी आयोजित करण्यात येते या दहीहंडीची चर्चा खरं तर राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कारण बॉलिवूड सेलिब्रिटी असेल, राजकीय नेते असतील किंवा मग वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे मान्यवर आहे ते या दहीहंडीला खरं तर भेट देत असतात आणि मोठा उत्साह आपल्याला दिवसभर पाहायला मिळतो। 11 वाजल्यापासून या ठिकाणी गोविंदा पथक दाखल होईल आणि त्यानंतर या ठिकाणी जो वेगळाच उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर आज राजकीय नेते म्हणजे मी जसा उल्लेख केला की मोठे राजकीय नेते सुद्धा या दहीहंडीला भेट देतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 7:30 वाजता या ठिकाणी दाखल होतील। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या भागातले जे राजकीय नेते आहेत ते सुद्धा आणि सोबतच बॉलिवूड सेलिब्रिटी या ठिकाणी या दहीहंडीला भेट देणार आहे। आपण सध्या या दृश्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर अजूनही म्हणजे मुंबईमध्ये सकाळपासूनच धोधो पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे ही जी तयारी आहे ती काही उशिराने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये ती पूर्ण तयारी झालेली आहे आणि काही वेळात गोविंदा पथक या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर एकच उत्साह जो दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो तशा प्रकारचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। प्राची, नक्की सीमा, या संपूर्ण उत्साहाकडे आपलं आज दिवसभर असंच लक्ष असणार आहे। धन्यवाद मनश्री आणि सीमा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।